मुलगी ही शिक्षित, ग्रॅज्युएट झालेली आणि ती पण एका खाजगी कंपनीमध्ये जॉब करते आणि साधारणतः दोघांच्या गावाचं अंतर हे 20 ते 30 किलोमीटर मधले एकाच तालुक्यातले राहणारे. इकडचे पाहुणे तिकडचे पाहुणे पहापायी झाली, पसंती झाली. मुलगी सुंदर, मुलगाही सुंदर, दोघंही उच्च शिक्षित. मुलीचे वडीलही एका छोट्याशा नोकरीतून रिटायर झालेले. म्हणजे एक शिक्षित सुशिक्षित कुटुंब दोन्ही म्हणायला हरकत नाही. आता शिक्षित कुणाला म्हणायचं, सुशिक्षित कुणाला म्हणायचं, हा पुन्हा वेगळ्या चिंतनाचा चर्चेचा विषय आहे. आणि मग ही झाल्याच्या नंतर त्यांची एंगेजमेंट झाली. एंगेजमेंट झाल्याच्या नंतर जे काही साक्षगंध कुंकवाचा कार्यक्रम होतो, तर आता आजकाल कुंकवाच्या कार्यक्रमामध्ये किंवा साक्षगंधाच्या कार्यक्रमामध्ये मुलं मुली दोन्ही एकत्र येतात, एकमेकांना अंगठी घालतात, केक कापतात. ह्या वेगळ्या प्रथा पडलेल्या आहेत. त्यावेळेस त्यांनी एकमेकांना मोबाईल शेअर केले. जे काय असेल ते 5-50 पाहुण्यात त्यांचा कार्यक्रम संपन्न झाला. त्याच्यानंतर त्यांचं चॅटिंग सुरू झालं रात्री रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत. मग आता ते पहिलं प्रेम असते किंवा पहिलं आकर्षण असते किंवा भिन्नलिंगी आकर्षण असते एकमेकांमध्ये. पहिल्यांदाच ती गोष्ट आपल्याला एक नव्या नवलाची गोष्ट वाटत असते आणि मग त्याच्यामध्ये इतकं आपण इन्व्हॉल्व्ह होतो की डुबत जातो की पहिलं प्रेम म्हणा किंवा ते जे काही आकर्षण असतं तर त्याचं असं शब्दामध्ये ते सांगता येणार नाही. आणि या पद्धतीने ते होत असताना मग 15 दिवसाच्या नंतर अचानक ती सोयरीक मोडली. मोडल्याच्या नंतर मोडण्यामागचं